गोष्टी हो. हे सगळं आहे ना तुमच्याकडे. मग माझं म्हणणं ते जाहीर सभेत आणि टीव्हीवरून बोलण्याने काय ते डिलीट होणार का नावं? दुरुस्ती होणार आहेत का? त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. तुमच्यासाठी माहितीसाठी सांगतो चला. बिहारमध्ये जे एसआर आला, तर सगळ्यात ठाम विरोध कुणी केला? काँग्रेसने केला. निवडणुका स्वच्छ जी मतदार यादी स्वच्छता मोहीम जी इलेक्शन कमिशनने काढली, त्याला सगळ्यात मोठा बिहारमध्ये विरोध काँग्रेस पक्षाने केला. एवढी काळजी आहे ना तुम्हाला? मग एवढा विरोध का करायचं कारण काय होतं हो? झाली पाहिजे स्वच्छ. आमचा तर पाठिंबा आहे त्याला. दुसरं, आता बिहारचं घेतो आणि मग पुन्हा महाराष्ट्रात येतो. याच बिहारमध्ये ज्यावेळी मतदार यादीचं ज्यावेळी प्रकाशित केली गेली, प्रारूप म्हणतात त्याला, ते प्रकाशित केलं गेलं आणि विचारलं गेलं की याच्यात आक्षेप असतील तर ते नोंदवा. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट वेळ होती. 8 ऑगस्टला ज्यावेळी निवडणूक आयोगानं प्रकाशित केलं फायनल, एक नॉट अ सिंगल आक्षेप त्या मतदार यादी जो प्रचंड आमची नावं डिलीट केली, आमच्या मतदारांचा गोंधळ केला, असा जो प्रचंड गदारोळ केला होता काँग्रेस पक्षाने, हा, एक सिंगल आक्षेप लेखी नोंदवला नाही. ही ठीक आहे. आत्ताची पण पण महिनाभरापूर्वीची नाही, ते परिस्थिती आहे बाकी सोडा, बिहारमधली. पण ते आता टॉयलेट मधल्या उमेदवारांची नावं मी येतो ना, नोंदवणं, मी येतो ना. विलास, 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 मी येतो ना आयुक्तांच्या आता. घरामध्ये 150 लोक विलास, मी असणं. येतो, विलास, मी येतो, विलास. हा, त्यामुळे मुळामध्ये असं आहे की जाहीर सभांमध्ये टीव्ही वरती बोलून ती मतदार यादी दुरुस्त लेखी होत देण्यात आलेला आहे. नसते. निवडणूक त्यासाठी आयोगाच्या समोर वेळोवेळी त्यासाठी त्या त्या विरोधी प्रक्रिया पक्षाने पूर्ण करावी सातत्यानं लागते. मांडणी केली. राहुल केशव गांधी ती उपाध्याय, प्रक्रिया तुम्ही पूर्ण खोटं करायला तयार बोलताय, नाहीत. तुम्ही कारण या खोटं बोलताय. सगळ्या लेखी लोकांचा दिलेला आहे. एकच डाव निवडणूक आहे. आयोग उत्तर तो डाव द्यायला तयार म्हणजे नाही. या लेखी देशामध्ये दिलेला आहे. जी तुम्हाला डॉक्टर पुरावे बाबासाहेब देतो, मी आंबेडकरांनी पुरावे घटना देतो. आणली, तुम्ही त्या खोटं बोलताय. घटनेनुसार ज्या घटनेवरती संस्था बोलण्याचा आहेत, तुम्हाला त्या अधिकार नाहीये. संस्थांचा ही जो ठीक संस्था आहे. एक एक करणं, जण, एक एक जण, निवडणूक एक एक आयोग जण. भाजपचं, हा या विलासजीचे खोटं संस्थांचा बोलतायत. विलास मी तुमच्या बोलतोय शो मध्ये मध्ये ठीक आहे, ठीक आहे. एक एक जण, एक एक जण. बालाजीराव, मी दोघांनाही थांबवतो. रविकिरण सर वाट बघतायत. मी बराच वेळ झाला त्यांच्याकडे गेलो नाही, अजून एकदाही गेलो नाही. रादर आपल्यासोबत रविकिरण सर आहेत. रविकिरण सर, मला एक सांगा, आतापर्यंत जो मुद्दा प्रेस कॉन्फरन्स च्या माध्यमातून आणि प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समोर आणला जात होता, आज रस्त्यावरची पहिली ठिणगी विरोधी पक्षांनी टाकली मोर्चाच्या माध्यमातून. तुम्हाला असं वाटतं का की हा मुद्दा, राजकीय मुद्दा, लोकांचा मुद्दा बनवण्यामध्ये विरोधकांना यश येते आणि या मुद्द्याच्या आधारे सत्याच्या पासून सत्तेपर्यंतचा मार्ग सुकर होऊ शकतो का? नाही नाही, प्रत्येक राजकीय पक्ष हा सत्तेसाठीच काम करतो. आम्हाला सत्ता नकोय, फक्त समाजसेवा करायची असं म्हणणारा एकही राजकीय पक्ष अशा आपल्या देशात अस्तित्वात नाही. कारण सामाजिक लढाई राजकारणाच्या माध्यमातून लढत असताना सत्ता हेच अंतिम सत्य आहे. सत्ता नसेल तर कुठलाही राजकीय पक्ष अस्तित्वातच राहू शकत नाही. म्हणून आज जे त्यांनी मोर्चा काढला तो सत्तेपासून दूर गेल्यामुळेच काढला. त्यांना जो झटका बसला विधानसभेला, त्यांना हे कळतच नव्हतं की आपल्याला लोकसभेला एवढं यश मिळालेलं असताना विधानसभेला एवढा मोठा फटका कसा काय बसू शकतो. यातून ते अजूनही सावरलेले नाहीत. यातून त्यांनी जो शोध घेतला तो अतिशय उशिरा घेतला आणि केशव उपाध्याय वारंवार तेच सांगतायत की जेव्हा जेव्हा ह्या याद्या बाहेर आल्या तेव्हा तुम्ही आक्षेप का नोंदवला नाही. पण बालाजी गाडे पाटील सांगतायत काँग्रेसचे की आम्ही जेव्हा जेव्हा निवडणूक विभागाकडे गेलो तेव्हा तेव्हा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. हा गोंधळ जो आहे, हा गोंधळ नीट लोकांसमोर येत नाही. परंतु ही लढाई ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय लोकांना पटली आहे का, तर मला वाटतं लोकांमध्ये याची चर्चा आहे. लोकांमध्ये चर्चा आहे, पण या चर्चेचं फलित काय यासाठी आपल्याला निवडणुकीचीच वाट पाहावी लागेल. लोकांना जे वाटतंय की आमच्याकडनं आम्हाला जे हवं होतं ते झालंय किंवा नाही याचा कौल फक्त निवडणूक देऊ शकते. त्यामुळे निवडणुकीपर्यंत थांबणं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हेच हा. आपल्या हातात आहे.